देऊळ बंद होईपर्यंत मला आणि प्रवीणला दोघांनाही स्वामी समर्थ माहिती नव्हते. देऊळ बंद जो होता त्यावेळी कशी ती प्रोसेस होती, कसे तुम्ही स्वामी उभे केले, किंवा ओव्हरऑल एक जनरल पहिल्या भागाची प्रोसेस कशी होती? एक जो डायलॉग आहे, संवाद आहे, स्वामी शास्त्रज्ञाला म्हणतात की तुझं विज्ञान हे जग कसं निर्माण झालं हे सांगत असेल तर माझं अध्यात्म हे जग का निर्माण झालं हे सांगतं. वा. तर हा संवाद मी लिहिलेला आहे. देऊळ बंद 2 मध्ये तुमची जी भूमिका आहे ही पूर्णपणे नास्तिक. कसं फील होत होतं, कारण की पूर्ण नास्तिक तुम्हाला पात्र ते साकारायचं होतं. जरी माझं ते काम असलं, जरी ते खोटं असलं, अभिनय असला, तरी त्यांच्याबद्दल असं बोलणं आलं ना माझ्या मुखातून बाहेर. खरंय. तुम्हाला इतकं ते असं व्हायचं की माफ करावा मला. स्वामी म्हणतात की खूप तुझ्यासारखे खूप रावण आणि दुर्योधन पाहिलेत परीक्षा घेणारे परमेश्वराची. मी म्हणते की लिहून देते, कधी शेतकरी नसल पाहिला. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. आणि आजचा वन ऑफ द बेस्ट पॉडकास्ट असणार आहे, कारण की आपल्यासोबत आहे स्नेहलताई. ताई, तुमचं खूप खूप स्वागत. आणि सगळ्यांना थंबनेलवरून लक्षात आलंच असेल की ताई कुठल्या कारणासाठी आपल्यासोबत आज आहेत सोबत, आणि आपण कुठल्या विषयी गप्पा मारणार आहोत. अर्थातच देऊळ बंद 2 हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय 21 मे रोजी. आणि जसं ताईंनी किंवा प्रवीणदांनी सांगितलेलं आहे की यावेळी शुक्रवारी नाही तर गुरुवारी असणार आहे, कारण स्वामींचा दिवस आहे आणि 21 तारखेला तो रिलीज होतो. ताई, तुमच्या अनुमतीने सुरू करूया आजच्या गप्पांना. हा पॉडकास्ट नाही आहे, तर या गप्पा असणार आहेत. नक्कीच. सुरुवात मला यांनीच करावीशी वाटेल की तुमच्या बॅकग्राऊंडविषयी किंवा प्रवीणदादांविषयी ओव्हरऑल आता सगळ्यांना माहिती आहे की तुमची सुरुवात कशी होती, पहिली भेट कशी झाली, त्यानंतर पूर्ण ओव्हरऑल जर्नीज. पण मला विचारायचं आहे की तुमची स्पिरिच्युअल जर्नी, आध्यात्मिक जर्नी कशी होती? तुमच्या घरी वातावरण कसं असायचं? आध्यात्मिक होतं नव्हतं त्याविषयी? आमचं कुटुंब पूर्ण आध्यात्मिकच होतं. मी ब्राह्मण कुटुंबातली, आणि आमच्या घरी म्हणजे माझे वडील आणि आजोबा जरी पोलीस खात्यामध्ये असले तरी बाकी सगळेजण, म्हणजे भाऊ असतील किंवा काका असतील किंवा मामा, नातेवाईक, म्हणजे आईकडचे पण वडिलांकडचे पण सगळे पौरोहित्यातलेच आहेत. अरे वा. हां. तर त्यामुळे लहानपणापासून तसं वातावरण आध्यात्मिक होतं. पण मी स्वतः आध्यात्मिक आहे किंवा परमेश्वराकडे जी ओढ जी निर्माण होते की नाही, ती फार उशिरा झाली असं मला वाटतं त्या मानाने. कदाचित म्हणजे त्या वातावरणातच असेल तर ते आपसूक अंगवळणी पडलेलं होतं. पण अंगवळणी पडणं आणि स्वतःहून ती प्रेरणा येणं आणि त्याबद्दल ओढ निर्माण होणं, हे कदाचित ते थोडंसं समज आल्यानंतर किंवा अशा गोष्टी होत गेल्या, किंवा रादर संकट आल्यानंतर, तेव्हा जास्त अनुभव जसजसे येत गेले तसतसं तो ओढा जास्त वाढायला लागला. बरं. आणि अर्थात आपण आज स्वामींच्या विषयी बोलतोय, तर स्वामी तुमच्या आयुष्यात कधी आले किंवा काही प्रसंग होता, इन्सिडेंट होता? स्वामी माझ्या आयुष्यात म्हणजे ते स्वतःहूनच आले. म्हणजे मला फार आश्चर्य वाटतं या गोष्टीबद्दल. मला देऊळ बंद होईपर्यंत, म्हणजे जेव्हा सुरू करायचा होता तोपर्यंत मला आणि प्रवीणला दोघांनाही स्वामी समर्थ माहिती नव्हते. जेव्हा समर्थ असं वाटलं तेव्हा असं वाटलं की समर्थ रामदासांबद्दल हे चाललेलं आहे. रामदास स्वामी. रामदास स्वामी. तर नंतर मग कळलं अर्थात की स्वामी समर्थ म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ. आणि त्या अनुषंगाने ओळख झाली असं म्हणूयात. मग प्रवीणने जसं इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलं की दयानी त्यांना ती फ्रेम दिली होती. आणि मग ती फ्रेम आम्ही लावली. देऊळबंद झाला. आम्ही फक्त ती ओळख होत होती की काय काय त्यांचं किती भक्त परिवार केवढा मोठा आहे किंवा काय, हे सगळं आम्हाला त्या प्रोसेसमधून जाणवलं. घरी फ्रेम पण लागलेली होती. नमस्कार करणं, पूजा करणं हे सगळं चालू होतं. पण तरीही
मग तेच अंगवळणी पडलेलं की लहानपणापासून देवाबद्दलचं एक हे असतं, त्या ह्यानीच चाललं होतं. ओके. पण खरा मला त्यांच्याबद्दल जो अनुभव यायला म्हणजे प्रकर्षाने जी एक आठवण डोक्यात आहे ना, ती म्हणजे काय कारण झालं होतं हे मी सांगू नाही शकत इथे, पण मी खूप रडले त्यांच्यासमोर. बर. पहिल्यांदा म्हणजे इतकी रडले, हमसून रडणं असतं ना. एक पॉइंट असा येतो की आपण संपतो, म्हणजे आपण हतबल होतो की इथून पुढे आता माझ्या हातात काही नाही आहे, मी जेवढे प्रयत्न करायचे ते करून झाले, आता इथून पुढे माझ्या हातात काही नाही, अशी ज्यावेळी परिस्थिती येते ना, तशी काहीशी परिस्थिती आली होती आणि मी खूप रडले त्यांच्यासमोर. बर. आणि पहिल्यांदा मी त्यांच्याकडे काहीतरी मागितल्याचं मला आठवतंय. अच्छा. त्याच्या आधी मी कधी असं मागितलेलं वगैरे काही नव्हतं. आणि ज्या दिवशी मी ते मागितलं त्यानंतरचं आमचा संसार आणि माझं आयुष्य जे 360 अंशांनी फिरलं, ते परत मागे वळून नाही पाहिलं. मग तो जो अनुभव आला त्याच्यानंतर मग असं स्वामींची कृपा मग जाणवायला लागली. मग एक असे डॉट्स जोडणं असं म्हणतो ना आपण, मग ते डोक्यात काही विचार नसताना ते जोडायला लागले की अरे हे तेव्हा असं झालं होतं, तेव्हा तसं झालं होतं, आपल्याला हे कळलं नाही. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या घटना असतात ना. मी लग्न झाल्यानंतर आमच्या घराच्या शेजारी बाग होती. बर. तर मी रोज चालायला जायचे सकाळी उठल्यावर. तर तिथे ना एक आजोबा रोज असायचे, आमची वेळ एकच असायची फिरायला यायची. तर अनेक महिने मी आपली फिरत होते, त्या आजोबांना बघत होते. त्यांच्याबरोबर त्यांचा एक मित्र पण असायचा आणि खूप वृद्ध आजोबा होते, म्हणजे 90तले वगैरे असे इतके. बापरे. ओके. पण ते एकदम असे शिस्तशीर दिसायचे, असे उंच आणि एकदम छान असे म्हणजे त्यांच्याकडे बघून प्रसन्न वाटेल असे आजोबा होते. तर अनेक महिन्यांनी मी आपलं एकदा ना त्यांच्याकडे बघून हसले की आता रोजच आपण दिसतोय एकमेकांना. मला बोलवलं, इकडे तुम्ही माझ्याकडे बघून का हसताय असं त्यांनी मला विचारलं. बर. तर मी म्हटलं काय नाही आजोबा, आपण रोज बघतो एकमेकांना म्हणून हसले आज. बरं. मग मला नंतर त्यांच्याशी गप्पा मारताना कळलं की ते इथले पुण्यातले नव्हते, ते मुंबईचे होते. पण इथे पुण्यात त्यांची मुलगी असते म्हणून ते आले होते थोडे दिवसांसाठी वगैरे, काही महिन्यांसाठी आले होते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही रोज असं भेटल्यावर थोडं गप्पा मारायला लागलो. त्यांच्या मुलीचा नंबर घेतला मग मी. आणि मग काही महिन्यांनी मला कळलं की मी प्रेग्नंट आहे. बर. तर तेव्हा त्यांचं येणं ते येत नव्हते, ते मुंबईला गेले होते परत. अच्छा. तर मग त्यांच्या मुलीला मी फोन केला. मग त्यांच्या मुलीकडून त्यांचा नंबर घेतला आणि त्यांना मी सांगितलं की मला असं असं कळलं आहे आजोबा की मी प्रेग्नंट आहे. तर मला म्हटले बेटा आज गुरुवार आहे, गुरुवारी सांगितली आहेस तू मला बातमी, स्वामी येतील असं म्हटले ते. तर त्यावेळी मला कळलं नाही स्वामी येतील म्हणजे परमेश्वर येईल की काय, अशा एक भावनेने एक स्वामी येईल म्हणजे परमेश्वर. तर मी म्हटलं हो आणि असं झालं. मग तो एक डॉट आठवला, म्हणजे तोपर्यंत तो निघूनही गेला होता स्मरणातून. त्याच्यानंतर एकदा मुलगा झाल्यानंतर रिक्षाने कुठेतरी चालले होते. आता मला कुठे चालले होते हेही आठवत नाही, काही आठवत नाही मला. ती घटना फक्त तेवढी आठवते. बाळ होता तो, मी असं एका हातात धरलं होतं, रिक्षातून उतरले, मी पैसे दिले आणि त्या रिक्षावाल्यानी परार्धाचा हात पाय जे काय होतं आणि ते असं त्यांनी डोक्याला लावलं. स्वामी आहेत स्वामी एवढंच म्हटले. बरं तेव्हाही हे जेव्हा घडत असतं ना तेव्हा आपल्याला नाही कळत अरे त्याचं महत्व नाही कळत किंवा त्याचं काय घडलं. असं काय मला असं वाटलं की लहान मुलांना जनरली देवाचं एक रूप मानतात ना. बरोबर. तर तसा असा तो बिचारा असेल भोळसट किंवा असा एक देवभोळा माणूस असेल म्हणून म्हटला असेल. मग तो एक डॉट जुळत गेला. मग नंतर लक्षात आलं आमचं दोघांचं लग्न सुद्धा दत्त जयंतीला झालं होतं. बर. आम्ही जिथे सुरुवातीला राहायचो, एकदा जी 10 बाय 10ची खोली जी प्रवीण सगळ्यांना सांगत असतो,
तर त्या घराच्या शेजारी पण दत्त मंदिर होतं, वा. ते आठवलं. मग नंतर स्वतःचं घर घेतलं तेव्हा आमच्या सोसायटीच्या खाली दत्त मंदिर आहे. बर. अशा अशा ज्या घटना एक एक जुळत गेल्या ना, मग त्याच्यानंतर हे मग प्रेम वाढायला लागतं जेव्हा आपल्याला अशा हे डॉट्स जुळतात ना. मग अशा रीतीने स्वामी खरे खरे म्हणजे आयुष्यात किंवा हृदयात वा प्रकट झाले असं म्हणू शकतो. वा. असं म्हणलं जातं की जेव्हा आपण स्वामींच्या म्हणजे स्वामी आपला हात धरतात त्यानंतर आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या जशा जशा ओळखी होतील हे सगळे स्वामी भक्त कुठल्या ना कुठल्या मार्गाने भेटत जातात. तर तसा तुम्हाला कधी अनुभव आलाय का किंवा येतो का आता इन जनरली? आता मला माहिती आहे त्यांनी माझा हात धरलाय. हां हां. म्हणजे आता बऱ्याच लोकांना असं हे अंधश्रद्धा वगैरे पण वाटतात, पण मला असं वाटतं की वाटू देत तुम्हाला वाटतंय तर. ज्यांना अनुभव आलेला असतो ना त्यांनाच ते माहिती असतं त्यातलं सत्य. अगदी बरोबर. बाकीच्यांना ज्यांना अनुभव नाही आला त्यांना ही अंधश्रद्धाच वाटणार आहे किंवा हे काय वेडपटपणा सुद्धा वाटू शकतो, तो वाटू देत. पण अनुभव ज्यांना ज्यांना आलाय त्यांना माहिती आहे करेक्ट की एकदा जर स्वामींनी आपला हात धरला तर तर मग. एक वेळ आपण सोडून जाण्याचा प्रयत्न करू, पण स्वामी नाही सोडत, खरंय. धरून ठेवतात. तसंच आहे. म्हणजे एक आपण आईचं रूप कधी कधी मला त्यांच्यामध्ये दिसतं. म्हणजे आई कसं म्हणजे आता मुलाला काहीतरी आपण रस्त्याने समजा आई बोटाला धरून चालली आहे, मुलाला काहीतरी एकदम अट्रॅक्टिव्ह काहीतरी दिसलं तर मूल काय आईचा हात पटकन सोडून त्या वस्तूकडे धावत जाणार, पण काळजी आईला असते, बरोबर. पटकन जाऊन परत तीच त्याचा हात धरेल. वा. तसंच आपलं नातं आहे. स्वामींसोबत असेल, परमेश्वरासोबत असेल, त्यांनी आपला हात धरून ठेवलाय ना, आपण निश्चिंत राहायचं, आपल्याला आता काही होणार नाही. वा. खरंय. हे जेव्हा ही जाणीव जेव्हा आपल्याला होते ना तेव्हा त्या जाणीवेतनं जो आनंद मिळतो तो फार पराकोटीचा आनंद असतो. वा. आता थोडं प्रवीण दादांच्या रिलेटेड विचारावं असं वाटेल. आम्ही बऱ्याच इंटरव्ह्यूजमधून किंवा आता टीजर लॉन्चच्या वेळी पण जेवढ्या मुलाखती झाल्या त्याच्यातून असं ऐकलं की प्रवीण दादा आधी नास्तिक होते आणि आता ते पूर्ण स्वामींचं असेल किंवा इतर परमेश्वराचं ते नामस्मरण म्हणा किंवा ओव्हरऑल ते आता आस्तिक झालेले आहेत. तर काय तुम्हाला बदल जाणवतो त्यामध्ये आणि आत्ताच्या प्रवीण दादांमध्ये? नास्तिक म्हणजे नास्तिकतेची जी खरी व्याख्या तसा नास्तिक प्रवीण नव्हता कधी. बरं. म्हणजे अगदी तो पूजा वगैरे नाही करणार किंवा नमस्कारही कधी करणार नाही कदाचित, पण देव असतो यावर विश्वास त्याचा आधीपासून आहे. म्हणजे नास्तिक म्हणजे काय की जो परमेश्वराला मानतच नाही, करेक्ट नाहीच आहे, म्हणजे परमेश्वर असं काही नाहीच आहे असा प्रवीण कधीच नव्हता. बरं. पण रोज पूजाच करेल किंवा त्यांच्याबद्दल असं काहीतरी खूप आहे किंवा आता एखादा यज्ञ करेल, होम करेल, हे असं कधीच प्रवीणनी केलं नाही. आणि जसं स्वामी आता त्याच्या आयुष्यात जसे आले म्हणजे आमच्या दोघांच्या एकत्रच आले असं म्हणूयात, देऊळबंदच्याच मार्गातून आले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना एक काय म्हणू आपण त्याला, थोडासा तो हळूहळू एक हळवेपणा, संवेदनशीलपणा तो जरा हळूहळू यायला लागला. पूर्वी जेवढा तो संवेदनशील नसेल तेवढा आत्ता खूप तो संवेदनशील झालाय. हा बदल त्याच्यामध्ये मला खूप जाणवतो. बर. कारण पूर्वी एकदमच एखाद्याला तोडून बोलणं किंवा त्याच्याबद्दल काही वाटणं की समोरच्याला लागलंय हे किंवा हे. तर जेव्हा आपण परमेश्वराशी जोडले जातो ना, आपण हळूहळू संवेदनशील व्हायला लागतो. तसाच प्रवीण पण खूप संवेदनशील मला जाणवायला लागला बदल त्याच्यातला. हो, त्या पद्धतीने. आता जसं तुम्ही दोघांनी सुद्धा सांगितलं की प्रवीण दादांचा सिनेमा असेल तो 2 वर्षातून ते एक सिनेमा करतात. देऊळबंद जो होता त्याची पण एक स्टोरी जी आहे ती सगळ्यांना माहिती आहे की जसं ते तिथे गुरुमाऊलींच्या इथे गेले आणि ते सगळ्या गोष्टी घडल्या. त्यानंतर रिसर्च करताना तुम्ही पण त्यांच्यासोबतच असाल, त्यावेळी कशी ती प्रोसेस होती, कसे तुम्ही स्वामी उभे केले किंवा मग मोहन जोशी सर जे आहेत
तर त्यांचं कास्टिंग कसं झालं किंवा ओव्हरऑल एक जनरल पहिल्या भागाची प्रोसेस कशी होती, कारण की ते एक आपण म्हणत की रोपटं लावलं आणि आता ते वाढत चाललेलं आहे, सो त्या पद्धतीने. त्यावेळी मी ब्रेक घेतलेला होता. मी त्यावेळी आय गेस मी ट्रान्सलेशन्सची कामं करत होते, नोकरी करत होते, असा सगळा तो झोन होता. त्यामुळे मी छोटा रोल केला होता तरी पण त्याच्यातून, कारण ते एक असतं कलाकाराचं हे असतंच शेवटी रोल करावा असं वाटतो. तर मी या प्रोसेसमध्ये तशी त्यावेळी कमी होते. काही डायलॉग्स मात्र माझे आहेत त्या सिनेमातले, मी लिहिलेले आहेत, कारण त्यावेळी अध्यात्माशी जोडली गेलेलीच होते मी. त्यामुळे एक जो डायलॉग आहे, संवाद आहे, स्वामींच्याच तोंडी आहे. स्वामी शास्त्रज्ञाला म्हणतात की तुझं विज्ञान हे जग कसं निर्माण झालं हे सांगत असेल तर माझं अध्यात्म हे जग का निर्माण झालं हे सांगतं. तर हा संवाद मी लिहिलेला आहे. त्यानंतर हे जो करतो म्हणजे काय, राघव शास्त्री येतो तर तो काय प्रोजेक्ट कशासाठी येत असेल तर याचा अभ्यास मी केला होता. मग त्यावेळेस जे 26/11 झालं होतं प्रकरण त्याच वेळेस, मग ते कसे समुद्रमार्गाने आले होते याचा थोडासा मी रिसर्च केला. मग त्याच्यावरून मग असं झालं की मग समुद्रमार्ग सुरक्षित करण्याचं काम तो करत असेल असं एक विचार आला. मग म्हणजे काय, समुद्रमार्ग कसे सुरक्षित करायचे, मग तो ज्या होडीने येत असेल त्या होडीमध्ये जर काही स्फोटकं असतील किंवा मेटल हे असेल तर सॅटेलाईट थ्रू ते म्हणजे काय ते डिटेक्ट करेल असं काही, आणि मग ती यंत्रणा समुद्रकिनाऱ्यावर बसवायची. हे सगळं मग मी केलं रिसर्च. सो सगळ्यात मेन जो थॉट होता तो तुम्ही हे केला, कारण की तिथूनच सगळी स्टोरी हळूहळू डेव्हलप होते असं आपण काहीतरी. कारण की तो कोडच जर नसता त्या पहिल्याच्यात तर नाही, ते कोड वगैरे ते सगळं प्रवीणचं आहे, पण हा जो म्हणजे तो शास्त्रज्ञ आहे तर मग तो कशाचा शास्त्रज्ञ आहे किंवा तो नेमकं काय काम करायला इथे आलेला आहे, तर हे सगळं मग मी केलं. तुम्ही हे केलं. बरं. आत्ताच टीझर लॉन्च झाला. टीझर लॉन्चच्या वेळी तुम्ही पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये गेलात, तर तो अनुभव कसा होता? कारण की वटवृक्ष मंदिरात टीझर लॉन्च होणं आणि अर्थात तिथे इंगळे गुरुजी वगैरे पण होते, सो हे सगळ्यांच्या समवेत हा असा सोहळा घडणं, तर तो ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता तुमच्यासाठी? आता देऊळबंदशी आम्ही जोडले गेलो आहोत, त्यामुळे अनेकांना असं वाटतं की मग यांचं अक्कलकोटला जाणं असेल किंवा हे, तर मला आधी पण बऱ्याच जणांना आश्चर्य वाटायचं, तू अजून गेलेली नाहीस अक्कलकोटला? मी म्हटलं बघ ना, स्वामींनी बोलवलेलंच नाही आहे मला अजून, इतकी वर्ष झाले, आता कधी बोलवतील कुणास ठाऊक, असंच म्हणायचे मी. आणि जेव्हा टीझर लॉन्च तिकडे होणार आहे असं कळलं तर तेव्हा मी आमच्या घरात जो फोटो आहे मी एकदम त्यांच्याकडे बघितलं. मला असं वाटलं ते माझ्याकडे बघून हसतायत की किती योग्य वेळी बोलवलं तिने तुला, योग्य वेळी यावी लागते स्नेहल, असं काहीसं एक स्माईल त्यांच्या चेहऱ्यावरती होते. तर मी म्हटलं काय ओके, केवढ्या म्हणजे इतकी वर्ष मी वाट पाहिली आणि किती महत्त्वाच्या क्षणी मला तुम्ही बोलवलं. ठीक आहे, मला असं एकदम मग तेव्हापासूनच मला खरं तर ते हे जेव्हा जाणवलं तेव्हाच मला खूप भरून यायला लागलं होतं. आणि तिकडे प्रत्यक्षात गेल्यानंतर तर मग तिथल्या वातावरणाने तर आपण आणखीनच भारावून जायला होतंच. बरोबर. म्हणजे त्यांचं ते काय म्हणू आपण अस्तित्व तसं प्रकर्षाने जाणवायला लागतं ना त्या मंदिरामध्ये, की ते आहेत आजूबाजूला, त्यांची ती शक्ती, ते स्पंदन असतील काही ते जाणवायला लागतात. गर्दी, गुरुवार होता त्या दिवशी, त्यामुळे गर्दी खूप होती भक्तांची. तर त्यांचा एकूण एक भक्तांचं पण हे असतं ना, प्रेम पण असं जाणवतं ना त्या मंदिरामध्ये. त्यात असं की स्वामी बघतात माझा टीझर, माझं काम इतक्या वर्षांचं माझं हे झालेलं, तर मला हे सगळं विचार करून बरं तो टीझर झाला आणि लोकांनी तिथे जे उपस्थित भक्तगण होते सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, वन्स मोर सांगितलं, परत लावला,
क्या तर मग हे एकावर एक असे जे इतकं हे होत होतं ना, तर त्यांनी मला भरूनच आलं. म्हणजे मग मला असं झालं की ही केवढी कृपा करतात माझ्यावर, मी काय करू या कृपेचं. म्हणजे असं कुणाला मिळतं एवढी कृपा का? आणि बरं, मी एवढं पण काही करत नाही, मी फक्त प्रेम करते त्यांच्यावर. मी अजून गुरुचरित्र वाचलेलं सुद्धा नाहीये. बर मी केवढे मोठे, मी तुमच्याच कार्यक्रमात किती मोठे मोठे भक्त येऊन गेलेले आहेत, त्यांनी काय काय केलेलं आहे त्यांच्यासाठी. मी तर काहीच नाही केलेलं त्या मनाने. मग माझ्यावर एवढी जी कृपा होतीये, या कृपेचं मी काय करू? मी कशी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करू, किंवा मी असं काय करू, काय म्हणू, काय बोलू की ही कृपा जे मला जाणवतंय आतमध्ये, ती कृतज्ञता त्यांच्यापर्यंत पोहोचेल. असं मी काय करू, हा विचार करून करून सारखे माझे डोळे भरून येत होते. हो. त्यामुळे इंटरव्ह्यूजमध्ये बघत होता, आता पण तुम्ही थोडं भावुक झालेला आहात. त्याने पण तो ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर खरंच म्हणजे एक आठवण एक राहील स्मरणात, आयुष्यभर राहणार ना. हे की आम्ही वटवृक्षाच्या इथे आम्ही देऊळबंद 2च्या ह्याला गेलो होतो. म्हणजे आम्ही म्हातारपणापर्यंत ही आठवण किती सुंदर आहे. खरंय. आणि तुम्ही जे म्हणालात ना की ते प्रेमच सगळ्यात महत्वाचं आहे. कारण नामस्मरण बाकी इतर गोष्टी तर आहेत, पण सगळ्यात मेन जो भाव असतो आपला स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी, तोच सगळ्यात महत्वाचा आहे. आता थोडं वेगळं विचारतो की ही भक्ती, ही आस्तिकता ही एका बाजूला आहे, आणि देऊळबंद 2मध्ये तुमची जी भूमिका आहे ही पूर्णपणे नास्तिक व्यक्तिरेखा आहे ती. आणि पहिलंच वाक्य त्यात असं आहे की वारुळात बसलेला असतो आणि लोकांची परीक्षा घ्यायची असते तेव्हा फक्त बाहेर येतो, आणि तुम्ही पूर्ण दगड मारता त्याच्यावर. तर ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्हाला कसं फील होत होतं? कारण की पूर्ण नास्तिक तुम्हाला पात्र ते साकारायचं होतं. फार अवघड होतं रे, खरंच अवघड होतं. म्हणजे पूर्ण चित्रपटभर मी त्यांना बोललीये, नुसती नावं ठेवली आहेत, त्यांना वाटेल ते बोलली आहे. आणि मला शूटिंगच्या वेळेस असं जीवावर यायचं, पण करावं तर लागणार काम आहे. मग ते सीन झाला, शूटिंग झालं की मी आपली मोहन जोशी सरांनाच स्वामी समजून त्यांच्या पाया पडायचे, त्यांनाच म्हणायचे की स्वामी मला क्षमा करा, माझं काम आहे म्हणून मला हे करावं लागतंय आणि हे बोलावं लागतंय. कारण काय रे, शेवटी ते त्यांच्याप्रती ते उच्चार आले ना माझ्या तोंडून. जरी माझं ते काम असलं, जरी ते खोटं असलं, अभिनय असला, तरी त्यांच्याबद्दल असं बोलणं आलं ना माझ्या मुखातून बाहेर. खरं मला इतकं ते असं व्हायचं की माफ करावा मला. वा. त्याच्यामध्ये त्याला जोडून हे विचारावं वाटेल की मोहन जोशी सरांचं जे काम आहे, देऊळबंदच्या आधी कोणाला एक्सपेक्ट पण नव्हतं की मोहन जोशी सर स्वामींच्या भूमिकेत येतील आणि ती भूमिका एवढी आवडेल. सिमिलरली आत्ताच्या भागात पण आहे, आणि त्याच्यात एक वाक्य तुम्ही म्हणता की तुम्ही शेतकरी भक्त अजून त्याची परीक्षा घेतली नसेल किंवा त्याची परीक्षा कधी केली नसेल. नाही, कधी शेतकरी पाहिला नसेल. स्वामी म्हणतात की खूप तुझ्यासारखे खूप रावण आणि दुर्योधन पाहिलेत परीक्षा घेणारे परमेश्वराची. मी म्हणते की लिहून देते, कधी शेतकरी नसेल बघितला. पहिल्या ह्याच्यात सायंटिस्ट होता, या ह्याच्यात शेतकरी आहे. तर काय दोन्हीमध्ये तुम्ही सांगाल की मोहन जोशी सरांचं ओव्हरऑल या भागात आपल्याला काय काय बघायला मिळेल स्वामींच्या रूपामध्ये, आणि अजून कोण कलाकार आहेत जसे पहिल्या भागात होते त्याच पद्धतीने? मोहन जोशी ना, मला आत्ता ह्या भागात ना, उलट आपण जे स्वामींचं चित्र सगळीकडे पाहतो ना, तर गेल्या भागापेक्षा या भागात वयाच्या मनाने उलट मला ते जास्त जवळ वाटतं. त्यांचा चेहरा मोहन जोशी सरांचा 10 वर्षापूर्वी थोडासा धरून वाटायचा चेहरा स्वामींच्या ह्याच्या, पण आता तर अगदीच म्हणजे स्वामींचा चेहरा आणि त्यांचा चेहरा वयामुळे खूप साम्य मला जाणवतं. दाढी दिसते, मिशी आहे त्या. आणि मला मोहन जोशी सरांचं फार म्हणजे कौतुक वाटतं की एवढे त्यांचं वय झालंय, त्यांना उभं राहायला त्रास होतो, त्यांना चालायला त्रास होतो, त्यांना मध्यंतरी पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेला, त्यामुळे बोलताना थोडासा त्यांना एक त्रास होतो.
पण एवढं असूनही शूटिंग म्हणजे कॅमेरा ऑन झाल्यानंतर त्या मनुष्याची एनर्जी आणि उत्साह अक्षरशः वाखाणण्याजोगाच मला वाटला. म्हणजे कौतुकास्पदच होतं ते. म्हणजे कॅमेरा सुरू व्हायच्या आधीचे मोहन जोशी सर आणि कॅमेरा सुरू झाल्यानंतरचे मोहन जोशी सर ह्याच्यात एक अगदी जमीन अस्मानाचाच फरक वाटायचा. तर माझं असं झालं की अरे किती कौतुकाची गोष्ट आहे ना. अर्थात मला असं झालं की आपली पण अशी एनर्जी राहिली पाहिजे काम करण्याची या वयाला पोहोचेपर्यंत. मला खूप आवडलं त्यांचं ते. आणि काम अर्थातच ते उत्तमच नव्हते, म्हणजे त्यात काही वादच नाही, म्हणजे शंकाही नाही, वाद नाही. त्यामुळे या चित्रपटात पण त्यांनी जो काय चोपलाय त्यांचा रोल, अरे बापरे. आणि असे गोड दिसलेत ना, असे गोड आजोबा असतात ना ज्यांच्याकडे बघून आपल्याला प्रसन्न वाटतं, जसे ते आजोबा होते बागेतले, तसे असे गोड आजोबा प्रसन्न, म्हणजे आयुष्य अनुभवातून, सगळ्या अनुभवातून आता पार पडलेले आहेत आणि तरी पण आता एक समाधानी चेहऱ्यावर असे गोड आजोबा, असे इतके गोड दिसतात ना ते. मला फार कौतुक वाटतं त्यांचं. वा. आणि टीजरमध्ये आम्ही अजून एक गोष्ट बघितली, आमच्याही पॉडकास्टवर येऊन गेले आहेत सिद्धहस्त चित्रकार शेखर साने पण आम्हाला तेथे मध्ये दिसत आहेत. तर त्यांचा काय ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन आहे या फिल्ममध्ये? प्रवीणनी साधारण म्हणजे त्याचा असा विचार होता की जे जे आमच्या संपर्कातले स्वामी भक्त आहेत त्या सगळ्यांना आपण ह्यामध्ये कसं काय इन्व्हॉल्व करून घेता येईल या प्रोजेक्टमध्ये, असा एक विचार त्याचा होता. त्यामुळे मग एखादा रोल आला तर मग सगळेच स्वामी भक्त त्यांनी ते निवडून घेतले की या रोलसाठी मग हे, या रोलसाठी ते. आणि दुसरं कनेक्शन असं होतं की पहिल्या देऊळबंदमध्ये जे जे होते तर त्यांना पण काय करता येईल आपल्याला इन्व्हॉल्व. म्हणजे तंत्रज्ञ तर सगळे तेच घेतले प्रवीणनी, एक इमोशनल, एक भावनिक हे म्हणून की पहिल्या वेळेस, कारण त्याचा पहिला चित्रपट होता, कुणी त्याला ओळखत नव्हतं. आणि अशा वेळी जे जे त्याच्यासोबत आले आणि काम केलं त्यांनी, तर त्यांना तंत्रज्ञांना सगळ्यांना तेच तंत्रज्ञ त्यांनी रिपीट केले. फक्त आमचे संगीतकार आणि गीतकार मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये दोघंही गेले. संगीतकार नरेंद्र भिडे होते. मग प्रवीण म्हटला मग आता तर बबड्या म्हणतो त्यांना, तर बबड्या तर नाही, पण मग आता बबड्याच्या मुलाला आपण संधी देऊयात असं म्हणून मग आता तन्मय भिडे, नरेंद्र भिडेंचा मुलगा, त्यांनी या चित्रपटाचं संगीत दिलेलं आहे. आणि खूप छान गाणी केली आहेत त्यांनी पण. आता लोकांना ऐकू, म्हणजे आता ऐकतीलच आता सगळेजण, पण मस्त छान गाणी केली आहेत त्यांनी सुद्धा. गाण्यांच्या विषयी पहिल्या भागात जसं शंकर महादेवन होते किंवा मग आदर्श शिंदे असतील, अजय अतुल असतील, अजय गोगावले असतील, तर तसं सेकंड ह्याच्यात काय तसं सरप्राईज आहे, कोण गायक कलाकार आहेत असं मला सांगू शकाल? आता एक आवाज तर सगळीकडे येतोय, आदर्श शिंदेचा तर आवाज येतोच आहे, धावं घे, लोकांना आवडतंय ते. तर एक गाणं त्यांनी गायलेलं आहे. त्याच्यानंतर आहेत अनेक, एक गाणं उर्मिला धनगरांनी गायलेलं आहे. श्रेया घोषाल आहेत, अरे वा, त्यांनी गायलेलं आहे. आणि चंदन कांबळे ते पण आहेत गायक. तर गायकांची छान मोठी फौज आहे चित्रपटात आणि खूप छान झाली आहेत गाणी. म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो की श्रेया घोषालजींना स्वामींच्या रिलेटेड काहीतरी गाणं असेल त्यामध्ये ऐकताना, कारण असं पहिले कधी काही झालेलं नाही आपल्या चित्रपटाच्या मार्फत, पहिल्यांदा असं. अभंग आहे मला वाटतं त्यांच्या, त्यांनी तुकाराम महाराजांचा अभंग गायलाय. वा, क्या बात आहे. सो ही एक सगळ्या ऑडियन्ससाठी एक पर्वणीच असेल असं आपण म्हणूयात. आणि ताई, पुढे जाताना थोडं मला तुमच्याविषयी विचारावं असं वाटेल की आम्ही असं ऐकलं की वेद, उपनिषद ह्याच्याविषयी पण तुमचा खूप अभ्यास आहे. तर बहुतेक फुलवंती आणि ह्याच्यामध्ये त्याचा तुम्हाला खूप उपयोग पण झाला असेल. सो त्याविषयी आम्हाला सांगा, कारण की हे एक वेगळंच रूप तुमचं आहे की वेद आणि उपनिषदामध्ये पण तुम्ही काम करत असाल त्या रिलेटेड. सांगते मी, पण आता आपण गाण्याचा विषय होतो तर त्याच्या अनुषंगाने गीतकाराचं पण थोडंसं मी सांगेन की आमचे जे डॉक्टर प्रसाद बिवरे आहेत, त्यांनी गीतं लिहिलेली आहेत. याच्या आधी ह्याची धर्मवीरची पण गाणी त्यांनी लिहिलेली होती. त्यानंतर
फुलवंतीमधलं पण मदन मंजिरी त्यांनी लिहिलेलं अरे वा. होतं. आणि यातली पण गाणी लिहिलेली आहेत आणि एक छोटंसं गाणं मी पण लिहिलेलं आहे. क्या बात आहे. बर, तुमच्या गाण्याविषयी सांगा मला थोडं. ते अजून गाणं आऊट झालेलं नाही आहे, पण महेश मांजरेकरांच्या तोंडी आहे ते गाणं. वा, ते मी लिहिलेलं आहे. क्या बात आहे. सो ही पण एक छोटंसं एक सरप्राईज असणार आहे. छोटंसं. वा वा. आणि तुम्ही सांगत होतात वेद. हां, वेदांबद्दल आपण म्हटलो. वेद म्हणजे जेव्हा मी ॲक्च्युली शिकायला सुरुवात केली वेद, त्याच्या आधी मी वाचन करायला लागले होते. आणि अर्थातच मी एका मुलाखतीमध्ये हे सांगितलं होतं की ज्यावेळी परार्थ डिलिव्हरीनंतर एक थोडा पोस्टपार्टम डिप्रेशनचा तो काळ होता, जेव्हा मला खूप त्रास होत होता की मी काहीच करत नाही आहे आणि तारुण्य वाया चाललेलं आहे. म्हणजे काय होतं, ॲक्च्युली अभिनेत्रींचं काम करण्याचा स्पॅन खूप छोटा असतो ना. तर मला असं वाटलं की मुख्य हेच माझं आता वाया चाललं आहे, अशा हे झोनमध्ये मी गेलेले होते. मला कळत नव्हतं की हे पोस्टपार्टम डिप्रेशनमुळे होतं आहे, पण ते होत होतं मला. मग काहीतरी वाईट या गोष्टीतनं घडण्यापेक्षा मग म्हटलं की अध्यात्माला आपण, म्हणजे सगळेजण म्हणतात की देवाचं थोडंसं हे केलं की फरक पडतो, असं म्हणून मग मी ते वाचायला घेतलं होतं. बर. आणि मग त्याच्यानंतर मग मी रमले त्याच्यामध्ये. म्हणजे परमेश्वराच्या भक्ती वगैरे हे व्यतिरिक्त साहित्य म्हणून सुद्धा मी रमले त्यात. वा वा. इतके सुंदर सुंदर संतांचं साहित्य वगैरे मी वाचलं ना की परमेश्वराची ओढ त्यांची, त्याच्या प्रतीची वगैरे, हे मला त्या लेवलचं अनुभव यायचा होता अजून, किंवा अजूनही आलेला नाही आहे त्यांना जसा अनुभव आला तसा. पण साहित्य म्हणून, मी कलाकार आहे ना, तर मला त्यातलं साहित्य भाव पण मला खूप भावला. त्यामुळे मी त्याच्यात रमत गेले. आणि वेदांचं मग माझं असं झालं की आपण स्वतःला हिंदुत्ववादी विचारांचे जर म्हणवतो, आणि माझ्या लक्षात आलं की बरेच जण असे हिंदू आहेत की ज्यांच्या घरामध्ये वेद नाही आहेत किंवा त्यांनी कधीच वाचलेले नाही आहेत. आपला धर्म ज्या पुस्तकांवर आधारित आहे त्या पुस्तकांवर मग लोक नावं ठेवतात, असं बोलतात वगैरे, पण आपल्याला त्यातला काय म्हणू, आपला बाजू डिफेंड करायला आपल्याकडे काहीच नसतं, कारण आपणच ते वाचलेलं नाही आहे. अगदी बरोबर. त्यामुळे मग लोक बोलली तर त्यांना काय म्हणायचं आपण. बरं, आपल्यालाही सांगत आलेलं असतात लहानपणापासून, पण सांगणं आणि स्वतःच्या डोळ्यांनी वाचणं आणि मग बोलायला बोलायला उभं राहणं किंवा हे, याच्यात फरक पडतो. मग माझं असं झालं की मला वाचायचंय, मला पाहायचंय की त्याच्यात एवढं असं काय लिहिलेलं आहे की आता एवढ्या संस्कृती उदयास आल्या गेल्या, पण सनातन हिंदू असाच ठाम आहे. किती आपल्यावर किती हजारो वर्ष प्रयत्न झाले आपला धर्म संपवण्याचे, आणि एकजुटी, म्हणजे अख्खं जग जवळजवळ एकवटलं होतं. बाकीच्या सगळ्या संस्कृती एकवटून आपल्यावरती फोकस केल्यासारखं झालं होतं की आता ह्यांचा धर्म संपवायचा. मग एवढे प्रयत्न करूनही हा जर धर्म संपत नाही आहे, तर असं काय असेल मग पुस्तकांमध्ये एक उत्सुकता लागली मला. मग मी ती पुस्तकं वाचायला घेतली, पण थोडीशी ती वाचायला थोडी अवघड आहेत, म्हणजे समजायला ते अवघड जातं. मग म्हटलं की यातला गर्भितार्थ जर आपल्याला हवा असेल तर आपल्याला प्रॉपर ज्यांचं यात शिक्षण झालेलं आहे त्यांच्याकडून ते आपल्याला ऐकणं किंवा समजून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून मग जरा नेटवरती रिसर्च वगैरे केला की कोण शिकवतंय का काय किंवा काय. बरेच महिने मी करत होते. मग त्याच्यानंतर मग एकदा आपल्याला माहिती आहे की अल्गोरिदम असतो, एकदा आपण काय एखादी गोष्ट सर्च केली मग त्याच रिलेटेड आपल्याला ते येत राहतं. तर त्या ह्याच्यामध्ये मला ते भीष्म इंडियन नॉलेज सिस्टीम नावाची इन्स्टिट्यूट आहे पुण्यातच. तर त्याचे सारखे यायला लागले पुढे पुढे. तर मग मी आपलं ते बघितलं काय आहे त्याच्यावर जरा हे केलं. मग मला ते आवडलं, कारण प्राध्यापक क्षितिज पाटुगले म्हणून आहेत, तर त्यांची ती संस्था आहे आणि ते भारतातल्या या विषयातल्या तज्ज्ञ त्यांच्याकडे शिकवायला आहेत आणि ऑनलाईन आहे.
कोर्सेस. त्यामुळे जावं एकतर लागत नाही आणि भारतात कुठूनही प्रोफेसर्स ते जॉईन होऊ शकतात. त्यामुळे खूप मोठे मोठे तज्ज्ञ ज्यांनी PhD केलेली आहे वगैरे असे तज्ज्ञ सगळे त्यांच्याकडे शिकवायला आहेत. म्हटलं हे आपण केलं पाहिजे म्हणून मग मी तो कोर्स जॉईन केला आणि मग त्यांनी शिकवणं काय पण फरकच पडतो. कुणीतरी शिकवणं आणि आपण वाचणं ह्याच्यामध्ये फरक पडतो. खरं. मग तो पूर्ण केला, त्याची परीक्षा दिली, ती पास झाले. मग आता जरा बरं वाटते. म्हणजे तेही छोटासाच होता तो कोर्स, म्हणजे खूप सखोल अभ्यास नव्हताच. पण निदान मला माहिती झालं आता काय आहे त्यात. निदान आता मला माहिती झालं, मी बोलू शकते, कोणी काही बोललं तर त्याच्यावरती प्रत्युत्तर देऊ शकते. इतपत माझा अभ्यास झाला. आणि आता वेळ मिळाला तर मग पुढे आधी करेन कंटिन्यू. उपनिषद पण मला आता अभ्यासायची आहेत. आणि उपनिषद तर म्हणजे वाचूनच मला ती खूप इंटरेस्टिंग वाटतात. पण ते नावच म्हणजे आता उपनिषद याचा अर्थच की गुरुच्या जवळ बसून शिकणे. उपनिषद असा त्याचा एक हे आहे, फोड आहे. तर गुरुच्या सान्निध्यात राहून घेतलेलं शिक्षण असा त्याचा हे आहे. तर मग त्याच्यासाठी गुरुच लागणार. आता पुढे कदाचित ते करेन. हे बघा आपल्याकडे ना, म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक हिंदूनी 4 वेद, 11-12 उपनिषद आहेत मुख्य. तसे खूप आहेत, पण 11 मुख्य उपनिषद, त्याच्यानंतर 18 पुराण आणि रामायण महाभारत. एवढं तर जरी वाचून झालं आपल्या जीवनकालामध्ये तरी आपल्याला खूप म्हणजे आयुष्य जगण्यासाठी किंवा पुढचं आयुष्यानंतरच्या प्रवासासाठी. कारण आपल्याकडे धारणा आहे की हेच म्हणजे एकच आयुष्य नाही आहे, आपला प्रवास कंटिन्यू सुरू आहे. हे झालं की पुढचं झालं की पुढचा जन्म. तर ह्या सगळ्यासाठी हे खूप झालं मटेरियल चांगलं आयुष्य जगण्यासाठी. तर किमान तेवढं तरी वाचावं. आणि मग नंतर मग ते वाचून झाल्यानंतर मग संत, आपले महाराष्ट्र म्हणजे संतभूमी आहे, मग त्यांचं साहित्य वाचायला पाहिजे, तो अभ्यास झाला पाहिजे. तर आपल्याकडे वाचायला खूप आहे. आपण वाचत नाही. म्हणजे ताट वाढून ठेवले, म्हणजे ते असतं ना, किंमत नसते. जे असतं आपल्याकडे ऑलरेडी त्याची किंमत नसते. तसं आपलं काहीसं झालेलं आहे. पण थोडीशी ती किंमत ठेवली पाहिजे. आपल्याकडे एवढं सुंदर हे आहे, आयुष्य जगण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवून ठेवलेले आहेत. आपल्याला फक्त ते त्याच्यावर जायचंय. तर ते केलं पाहिजे असं मला वाटतं. आमची अशी रिक्वेस्ट आहे की नेक्स्ट टाइम ज्यावेळी आपण पॉडकास्ट करू त्यावेळी तुमच्याकडून आम्हाला ते मार्गदर्शन घ्यायला आवडेल आणि लोकांपर्यंत पोचवायला आवडेल. नक्की. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला. पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. थोडं एक विचित्र प्रश्न विचारतो सध्या, कारण त्याची खूप चर्चा होती की तो परत एक सिनेमा आहे तो व्हायरल व्हायला लागला आहे, तो म्हणजे शाळा. आणि शाळामध्ये तुमची एक छोटी भूमिका होती. तर त्याविषयीचं तुम्हाला आठवतं, ते शूटिंग कसं होतं, काय होतं त्या भूमिकेविषयी? शाळा ज्यांनी दिग्दर्शित केला तो सुजय दहाके. त्याची आणि माझी ओळख कॉलेजमध्ये असताना झाली. आम्ही जेव्हा म्हणजे पाठांतर ही एकांकिका केली होती, त्याला पुरुषोत्तम करंडक मिळवला होता. तर त्याचा प्रयोग पाहायला सुजय आला होता. आणि प्रयोग झाल्यानंतर सुजय आम्हाला भेटायला आला, दोघांनाही. चिन्मय कुलकर्णी होता माझ्यासोबत, मी होते. तर आम्हाला दोघांनाही भेटायला आला. तो म्हणाला की मी असा फिल्मचा हे केलेलं आहे, कोर्स केलेला आहे फिल्म मेकिंगचा, आणि मला एक छोटी म्हणजे शॉर्ट फिल्म करायची आहे. तर काहीसे असेच जुन्या काळातलं ते हे होतं, ती एकांकिका पण अशी जुन्या काळातली होती. तर त्याची शॉर्ट फिल्म पण अशी जुन्या काळातली होती. तर ते कॅरेक्टर्स आमचे त्याला फिट वाटले त्या ह्याच्यासाठी. तर तुम्ही दोघं कराल का म्हणून. तर त्यावेळी त्या कॉलेजमध्ये होतं, आपल्याला करायचं असतं, सगळं जे मिळेल ते करायचंच असतं. तर मग अशी त्याची ओळख झाली. मग आम्ही ती शॉर्ट फिल्म वगैरे केली. मग तशी आमची मैत्री झाली त्या माध्यमातून.
मग त्याच्यानंतर तो परत मला वाटतं फिलिपिन्स कुठेतरी परत गेला फिल्म मेकिंगसाठी. मग 2-3 वर्षानंतर परत आला. ओके. मग तेव्हा आम्ही भेटलो 2-3 वर्षानंतर आल्यानंतर. मग मला म्हणला की एक अशी कादंबरी आहे ह्यांची, मिलिंद बोकील हां, यांची. तर त्याच्यावर मला काहीतरी करायचं आहे. तर त्यावेळी मला वाटतं त्याच कादंबरीवरती एकांकिका पण झाली होती, गमभन, आणि ती खूप गाजली पण होती. बर. आणि एक ह्याला बक्षिसं पण त्याला मिळालेली होती. तर आम्ही शाळा म्हणजे ती कादंबरी आम्हाला माहिती नव्हती, पण गमभनच्या माध्यमातूनच माहिती होतं की म्हणजे गमभनवाली का असं. तर तो म्हणला हो. मग म्हटलं, मग त्याच्यामध्ये तो म्हटला की मग तू कर एखादं कॅरेक्टर. म्हणून मग ते त्या अंबाबाईचं कॅरेक्टर मला ते मिळालं होतं. आणि त्याचा पण शूटिंगचा अनुभव खूप छान होता. तेथे DOP हा फॉरेनर होता. करेक्ट. मला त्याचं नाव नाही आठवत आहे. साऊंड आणि हे DOP हे दोघंही फॉरेनर्स होते. आणि तो जो DOP होता, तर माझं इंग्लिश एवढं चांगलं नाही आहे, पण माझं फ्रेंच त्यावेळी खूपच फ्लुएंटली मी बोलायचे त्यावेळी. आता खूप वर्ष झाली, आता तो फ्लुएन्सी त्यातली गेली, पण त्यावेळी अगदीच फ्लुएंट होते मी. आणि त्याला फ्रेंच येत होतं, तो स्पेनचा होता. ओके. मग आम्ही दोघं सेटवरती फ्रेंचमध्येच बोलायचो एकमेकांशी. ओके. तर तो एक वेगळा अनुभव होता, छान होता तो पण अनुभव शाळाचा. म्हणजे आता तुम्ही फ्रेंच बोलू शकता का? म्हणजे फ्लुएंटली नाही बोलू शकत. गाणं वगैरे आता माझ्या अजूनही पाठ आहेत, त्यावेळी जे मी पाठांतर केलेली होती ती गाणी वगैरे अजूनही पाठ आहेत. ओके. मी एक छोटीशी तुम्हाला रिक्वेस्ट करेन फक्त, कारण आपला जो प्रेक्षक वर्ग आहे हा भारताच्या बाहेरचा सुद्धा आहे, आणि काही फ्रान्स आणि त्या साईडने पण फ्रेंच लोक दाखवला जातो स्वामींच्या रिलेटेड पॉडकास्ट. तर तुम्ही काही आपलं फिल्मचं प्रमोशन थोडं फ्रेंचमध्ये करू शकाल, जस्ट की बघायला या अशा पद्धतीने? नाही, मी गाणं म्हणू का त्यांच्यासाठी? त्यांच्या फ्रेंच लोकांसाठी गाणं. त्यांच्याकडे ना एडिथ पियाफ नावाच्या गायिका आहेत, त्या खूप सुप्रसिद्ध गायिका. म्हणजे आपल्याकडे जशा लता दीदींच्या जेवढा आपण त्यांच्याबद्दल आदर आहे, तसं तिकडे एडिथ पियाफांबद्दल आदर आहे. तर त्यांचं एक गाणं आहे, ते म्हणते. आता मला येईल की नाही माहिती नाही, ज्यांना गाण्यातलं कळतं त्यांनी कृपया कान बंद करून घ्या. हे फक्त फ्रेंच लोकांसाठी आहे. फ्रेंच सबस्क्रायबर्ससाठी आम्ही आता भाग करतोय पुढचा. No, rien de rien. Non, je ne regrette rien, ni le bien qu'on m'a fait, ni le mal, tout ça m'est bien égal. Non, rien de rien. Non, je ne regrette rien. C'est payé, balayé, oublié. Je me fous du passé. Avec mes souvenirs, j'ai allumé le feu. Mes chagrins, mes plaisirs, je n'ai plus besoin de balayer les amours avec cœur trémolo, balayer pour toujours, je repars à zéro. Non, rien de rien. Non, je ne regrette rien. Car ma vie, car mes joies, aujourd'hui, ça commence avec toi. वाह, क्या बात आहे. ॲक्सेंट आणि हे खूप सुंदर तुम्ही ताई गायलात खरंच. आणि मी सबस्क्रायबर्सला विनंती करेन की प्लीज आम्हाला
ताई तुम्ही तर सांगाच अर्थ, पण तुम्हाला पण काय वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. जे फ्रान्स किंवा फ्रेंच भाषिक आहेत किंवा जे मराठी आहेत बट तिथे स्थायिक आहेत त्यांनी प्लीज, कारण की आमच्या रिक्वेस्टवर ताईंनी एवढं छान गायलं आहे. सो त्यासाठी ही या गाण्याची ट्यून कुठल्या चित्रपटात वापरली आहे सांगू? नाही, इंटरस्टेलर नाही, त्याच्या आधीचा एक जे इन्सेप्शन. अच्छा, इन्सेप्शन मध्ये ते जेव्हा ते स्वप्नात जातात, स्वप्नात जाण्यासाठीची जी ट्यून आहे ना, ती या गाण्याची ट्यून वापरलेली आहे त्यांनी. ओके. सो आता लोकांना, आपल्या पण मराठी लोकांना पण ते जरा कनेक्ट झालं असेल, कारण की हॉलिवूड पाहतातच त्या ह्यानी. तर ताई एक हायपोथेटिकल क्वेश्चन आपण घेऊयात की समजा तुम्ही, म्हणजे दादा तर आहेतच, शेतकरी तुम्ही आहातच, पण तुमच्या समोर स्वामी आले, तर एक शेतकरी आणि स्वामींमध्ये काय संवाद होईल आणि तुम्ही त्यांना काय कॉन्व्हर्सेशन कराल एकमेकांची? आता मी आस्तिक आहे, माझा त्यांच्यावर विश्वास आहे, त्यामुळे माझा संवाद वेगळा असेल. आणि एका नास्तिक शेतकरी स्त्रीचा संवाद तर तुम्हाला चित्रपटभर तुम्हाला बघायला मिळणारच आहे. बरोबर. पण मी आस्तिक आहे, माझा त्यांच्यावर विश्वास आहे. मी स्वतः त्यांच्याकडे मागणं एवढंच मागेन की माझ्याकडून तुम्हाला जे काही काम करून घ्यायचं आहे, शेतीतलं तर शेतीतलं का असेल, तर ते करण्याची ताकद मला आयुष्यभर, जोपर्यंत श्वास घेतेय तोपर्यंत ते काम करत राहण्याची ताकद, ते सामर्थ्य मला द्या. बाकी त्याचं फळ वगैरे सगळं त्यांच्याच हातात आहे. खरं, आपण फक्त कर्म करत राहणं एवढंच आपल्या हातात आहे. मग ते कर्म करत राहण्याची ताकद, मग त्याच्यामध्ये संकट तर येणारच आहेत, हे माहितीच आहे. संकटांशिवाय आयुष्याला अर्थ नाही. जे संकट बघून पळून जाऊ इच्छितात किंवा आयुष्य संपवू इच्छितात, त्यांनी थोडंसं आध्यात्मिक होणं गरजेचं आहे. त्यांना हे माहिती पाहिजे की पुढे काय होणार आहे तुमचं. हे पाऊल उचलण्याने हा प्रवास काही इथे संपलेला नाही आहे, उलट याची शिक्षा खूप मोठी आहे. ती तुम्हाला पुढे जाऊन ती तुम्हालाच भोगावीच लागणार आहे. आणि परमेश्वराच्या दरबारात असं नसतं की हा केलं माफ. आपल्या कर्माची फळं असतात, ती आपल्याला भोगावीच लागतात. आपण परमेश्वराकडे श्रद्धा ठेवून त्यातलं फार फार तर आपण त्याचं काय म्हणू, हे कमी करू शकतो, काय आपण तीव्रता आपण कमी करून घेऊ शकतो. की मला खूपच त्रास होतो, हे जे काय कर्म केलंय त्याचं फळ जे मला भोगावं लागतं, ह्याचा मला खूपच त्रास होतोय. आता तूच काहीतरी करू शकतो, तर तो तीव्रता कमी करू शकतो. तो आपली कर्म नाही एकदम हे करू, आपल्याला ते भोगावंच लागणार आहे. म्हणजे जी आधी ठरवून दिलेले तेवढं, आत्ता आपण नामस्मरण करून, भक्ती करून आपल्या पुढच्या ह्याची कर्म आपण जाळू शकतो. पण आता हा जन्म घेताना जे कर्म आपण लिहून, प्रारब्ध जे लिहून आलेलं आहे, ते आपल्याला भोगावंच लागतं. करेक्ट. त्यामुळे मी स्वामींकडे एवढंच मागेन की जे काय माझ्या हातांनी तुम्ही घडवून आणणार आहात, ते घडवून आणण्याचं सामर्थ्य, ती ताकद, तो पेशन्स, तेवढं फक्त मला तुम्ही द्या. वा. आणि एका अर्थी आपण असं म्हणूयात की स्वामींनी काही प्रमाणात त्याला प्रतिसाद पण दिलेला आहे. म्हणजे कुठल्या ह्यानी की आत्ता रिसेंटलीच तुमच्या एका इंटरव्ह्यूमध्ये मी असं ऐकलं की या फिल्मचे जे प्रोड्युसर आहेत त्यांनी याचे 11 भाग झाले पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे. आणि त्यांचा सपोर्ट पण आहे. सो हे मराठीमध्ये खूप कमी बघायला मिळतं की एवढे 11च्या 11 भाग कोणीतरी प्रोड्यूस करतोय. सो याविषयी काय सांगाल? बघ ना, आता हे त्यांना वाटणं, एखाद्या मराठी चित्रपटाच्या निर्मात्याला हे वाटणं, ही पण त्यांची स्वामी भक्तीच कारणीभूत आहे की नाही या गोष्टीला. खरं. त्या स्वामी भक्तीच्या जोरावर ते अशी इच्छा प्रकट करू शकतात की एका सिनेमाचे 11 भाग व्हावेत. बरं, त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून जरी ते देऊळबंद एक खूप चालला, त्या मानाने 19 का 20 कोटी बिझनेस झाला होता, तर त्यातला जो काही प्रॉफिट होता तो त्यांनी सगळा डोनेट केला होता. एक पैसाही त्यांनी स्वतःजवळ ठेवला नाही. मला वाटतं कॅन्सरच्या हॉस्पिटलसाठी काहीतरी त्यांनी पूर्ण डोनेट करून टाकले.
तर त्यांचा प्रॉफिट हा उद्देशच नाही आहे. आत्ता या चित्रपटाच्या वेळी सुद्धा जो काही प्रॉफिट होणार आहे तो महाराष्ट्रातल्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणावरती पूर्ण तो खर्च करणार आहेत तो प्रॉफिट. तर त्यांना यातून प्रॉफिट हा त्यांचा उद्देशच नाही आहे. त्यांना स्वामींची सेवा करायची हाच त्यांचा उद्देश आहे हे चित्रपट निर्मिती करण्यामध्ये सुद्धा. त्यामुळे असा स्वामी भक्त चित्रपटसृष्टीला लाभणं हे चित्रपटसृष्टीचं भाग्य आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. मलाही जे या चित्रपटाच्या माध्यमातून जे मानधन मिळालेलं आहे ते मी सगळं गोशाळांवरती खर्च करते. मला महाराष्ट्रातल्या विविध गोशाळांशी मी संलग्न आहे. मला गायींची सेवा माझ्याकडून घडावी असं मला खूप वाटतं. मला गायींबद्दल खूप प्रेम आहे. मला ती पण एक परमेश्वराकडे हे आहे की मला गायींची सेवा माझ्याकडे गायी नाही आहेत कधीच मला आत्तापर्यंत मिळालेलं नाही किंवा त्यांचं प्रेम नाही अनुभवता आलं मला. तर मला ते या जन्मात नाही तर कधीतरी ते मिळेल असं मला खात्री आहे. तर मग या जन्मात मला जेवढं काही होईल त्यामुळे ह्या चित्रपटाचं जे काही मानधन आहे ते सगळं मी गायींवरती गोशाळांवरती मी ते खर्च करणार आहे. वा क्या बात आहे ताई. आपण आता एवढ्या छान गप्पा मारल्या. ओव्हरऑल तुम्ही तुमच्या अध्यात्माविषयी अर्थात चित्रपटाविषयी तर सांगितलं. तर जाता आता पुन्हा एकदा तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन कराल? देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची हा चित्रपट म्हणजे एका आस्तिक नवऱ्याच्या नास्तिक बायकोचा स्वामींसोबतचा प्रवास आहे. ती नास्तिक बायको आस्तिकतेला कंटाळून वैतागून परमेश्वराला स्वामींना तिने परीक्षेला बसवलेलं आहे की आता आमच्या परीक्षा घेणं बंद करा स्वामी आणि या जी प्रश्न तुम्ही आमच्यासमोर उपस्थित केलेले आहेत त्यांची उत्तरं तुम्ही देऊन बघा एकदा. आम्हाला दाखवा याची उत्तरं. जे प्रश्न आम्ही रोज त्यांना सामोरं जातोय त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे आहेत का हे मला सांगा एकदा. असं करून तिने परीक्षेला बसवलेलं आहे. मग आता त्या परीक्षेला आता एक मायमाऊलीच हे धाडस करू शकते असं आम्ही या सगळ्या म्हणतो आहेत की हे धाडस फक्त एक मायमाऊली करू शकते जी खूप राबते. तिला काही मोबदल्याशिवाय ती राबतच असते. म्हणजे तिला काही हे नसतं. त्याच्यामुळे स्वामी सुद्धा हसत हसत या परीक्षेला सामोरे जातात. आपल्याला पोस्टरवरूनच हे कळतं की मी रागाने पाहते स्वामींकडे, मी वैतागली आहे त्या प्रश्नांना. म्हणजे स्वामी मात्र चेहऱ्यावर एकदम हास्य आहे की हिच्यासाठी तू घे माझी परीक्षा मी देतो. हसत हसत परीक्षेला सामोरं जातात. अत्यंत मनोरंजक पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न याच्यामध्ये हाताळण्यात आलेले आहेत या चित्रपटामध्ये. आणि बऱ्याचशा चित्रपटांमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले जातात परंतु या चित्रपटाच्या माध्यमातून त्या प्रश्नांवर उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नुसतेच त्यांच्या व्यथा नाही मांडलेल्या कारण बऱ्याचशा चित्रपटात केवळ व्यथा मांडण्यात येते. तर त्या व्यथांवर त्या प्रश्नांवर काय उपाय आहेत याच्यावर सुद्धा या सिनेमाच्या माध्यमातून काम करण्यात आलेलं आहे. म्हणूनच प्रवीणला आणि आम्हाला सगळ्या टीमला असा विश्वास आहे की हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतीचे प्रश्न हे सगळं कमी होईल याचं प्रमाण हेही आम्ही स्वामींच्या जोरावरच म्हणतोय. तेच करून घेतील कदाचित. त्याचसाठी आमच्याकडून हा चित्रपट करून घेतला असेल स्वामींनी किंवा काय. त्यामुळे त्यांच्याच जोरावर आम्ही म्हणतोय की हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत आणि प्रश्न कमी होतील. तर हा अत्यंत सुंदर चित्रपट झालेला आहे आणि लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनी सहज पाहावा, एकत्र मिळून पाहावा असा चित्रपट झालेला आहे. तर 21 मे 2026 गुरुवार आहे, शुक्रवार नाही, गुरुवारपासून हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये येतो आहे. तर सहकुटुंब
सहपरिवार, तुमचे मित्र मैत्रिणी सगळ्यांसमवेत हा चित्रपटगृहात जाऊन बघा. कृपया टी व्हीवर किंवा OTTवर येण्याची वाट बघू नका, कारण चित्रपटगृहात जाऊन पाहिला तरच चित्रपटसृष्टी मोठी होते. खरं. तर आपल्याला जर साऊथचे चित्रपट एवढे गाजत असतील किंवा त्यांचं हे खूप त्याच्या भोवती वलय असेल, तर याचं कारण तिथले प्रेक्षक आहेत जे त्या चित्रपटसृष्टीला मोठं करतात, चित्रपटगृहात जाऊन ते चित्रपट बघतात. तर आपल्याला जर मराठी चित्रपटसृष्टी मोठी करायची असेल तर चित्रपटगृहात जाऊनच चित्रपट बघितले पाहिजेत. त्यामुळे तुम्ही कृपया चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघावा अशी मी मनापासून विनंती करते. वा. आणि ताई, आमच्या परिवारातर्फे, कॉस्मोस्टार मीडियाच्या परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हा खूप सुंदर सिनेमा झाला आहे आणि तो प्रेक्षकांना खूप आवडणार आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो. सो त्याच्यामुळे थँक्यू सो मच, तुम्ही एवढा वेळ दिलात आणि तुम्ही इथे आलात. आमचं स्वीट टॉकचं रिच्युअल आहे की आम्ही पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. अच्छा, तर आजचा आपण पॉडकास्ट एंड करूयात. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.